आज या वैशाली बुद्ध विहाराशी संबंधित उपासक उपासिका या गृह प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण याला वास्तुपूजा किंवा वास्तु शांती असं म्हणत नाही. वास्तु शांती किंवा वास्तुपूजा किंवा वास्तुपूजन तर हा शब्द आपण प्रयोग नाही केला पाहिजे. आपण कार्यक्रम प्रयोग केला पाहिजे, ते शब्द चेंज करायला पाहिजे. तो म्हणजे गृहप्रवेश. कोणता कार्यक्रम? हालू नका कॅमेरा. गृहप्रवेशाचा हा कार्यक्रम आहे. आता गृह म्हणजे काय, तर गृह म्हणजे घर होत असते आणि प्रवेश म्हणजे काय, तर त्यामध्ये जाणे किंवा आगमन करणे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी आपण मी असं तुम्हाला विचारत आहो की कपिलवस्तूचे जे शाक्यवंशी राजा होते, राजा शुद्धोधन, सिद्धार्थ गौतम, राजकुमार शाक्यपुत्र सिद्धार्थ गौतम, अशित मुनीने जे भवितव्य वर्तवलं होतं, एकतर हा महान सम्राट बनेल किंवा हा सम्यक संबुद्ध बनेल. तर अशित मुनीने हे जे भवितव्य राजा शुद्धोधनापाशी कथन केलं होतं, तर त्यावेळी राजा शुद्धोधनाला असं चिंता वाटू लागली होती राजा शुद्धोधनाला की ते असित मुनीची भविष्यवाणी किंवा ते भवितव्य खोटं ठरावं, त्याने सुखामध्ये, भौतिक सुखामध्ये, ऐहिक सुखामध्ये रममाण व्हावं. याकरिता राजा शुद्धोधनाने, नीट लक्ष द्या, राजा शुद्धोधनाने हिवाळ्यासाठी एक राजमहाल, पावसाळ्यासाठी एक राजमहाल आणि उन्हाळ्याकरिता 3 ऋतूचे 3 राजमहाल, हिवाळ्याकरिता, पावसाळ्याकरता आणि उन्हाळ्याकरता, तर असे 3 राजमहाल बांधून दिले होते. इतकंच नाही, त्यावेळी सुंदर असलेली महाराणी यशोधरा आणि यशोधरा हिच्या पोटी राहुल नावाचा सुंदर बाळ जन्माला आला. आता तरी मंगल कार्य झाल्याच्या नंतर, हे मंगल परिणय झाल्याच्या नंतर आता तरी हा संसारामध्ये रममान होईल, राज्य उपभोगेल असं राजा शुद्धोधनाला वाटलं. परंतु मात्र हे 3 राजमहाल पत्नी यशोधरेसारखी आणि सुंदर राहुल बाळ याला सोडून ते गेले. त्यांनी गृहत्याग केला. आज गृहप्रवेशाचा कार्यक्रम आहे म्हणून मी सांगतो. त्यांनी गृहत्याग केला. ज्या दिवशी त्यांनी गृहत्याग केला, कोणी? सिद्धार्थ गौतमाने. ते बुद्ध व्हायचेच होते. मला सांगा बरं, राजकुमार सिद्धार्थ गौतमाने कोणत्या पौर्णिमेला गृहत्याग केला? कोण सांगेल? ज्याला महाभिनिष्क्रमण म्हणतात. महाभिनिष्क्रमण म्हणजे काय? महाभिनिष्क्रमण म्हणजे निष्क्रम्य, नैष्क्रम्य पारमिता आहे. नैष्क्रम्य म्हणजे त्याग करणे. तर महाभिनिष्क्रमण म्हणजे काय, तर गृहत्याग म्हणू आपण. तर जगाच्या कल्याणासाठी घरदार सोडणे, सर्व सुखाचा त्याग करणे, सर्वस्व सुखाचा त्याग करणे, सुंदर पत्नी सोडणे, सुंदर राहुल सारखा बाळ सोडणे, जगाच्या कल्याणासाठी, हितासाठी, सुखासाठी घरादाराचा सर्व सुखाचा त्याग करणे, त्याला महाभिनिष्क्रमण म्हणतात. आजही आपल्या समाजातले लोक बाबासाहेबांच्या आरक्षणाद्वारे, संविधानाद्वारे आणि त्यांनी दिलेल्या अनेक सवलतीमुळे आजही आपल्या समाजातील मुले परदेशामध्ये आहे, हो किंवा नाही? पण ते कशाकरिता? स्वतः पॅकेज कमावण्याकरिता, स्वतःच्या परिवाराची उन्नती करण्याकरता, स्वतः पैसा धनसंपत्ती एकत्र करण्याकरता ते जात आहे. पण सिद्धार्थ गौतमाच्या घरी काही दुःख होतं? कारण त्यांची पत्नी चांगली नव्हती. म्हणजे सर्व सुख असूनही त्यांनी गृहत्याग केला. म्हणजे ते महाभिनिष्क्रमण केलं. राहू दे, महाभिनिष्क्रमण केलं. तर ती पौर्णिमा होती आखाडी पौर्णिमा. मी तुम्हाला कितीदा शिकवलं, आखाडी पौर्णिमेला ज्या ग्रंथाची आपली सुरुवात होत असते, त्या आखाडी पौर्णिमेलाच सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पारंपरिक नुसार सिद्धार्थ गौतमाने रात्रीला ते पळून गेले असं उद्धटासारखं ब्राह्मणवाद्यांनी अपप्रचार केलाय. कोणाचा? सिद्धार्थ गौतमाचा.
पारंपरिक पद्धतीनं आजही ब्राह्मणी लोक प्रचार करत आहे, पण बाबासाहेबांनी त्याचं खंडन केलंय. नीट लक्ष द्या, मी मिलिंद कॉलेजची कहाणी सांगेल आणि थांबेल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खंडन केलं. आपल्याला काय सांगितलं जात होतं की राजकुमार सिद्धार्थ गौतमांनी ते रात्रीला निघून गेले. आपल्या यशोधरा सुंदर पत्नीला न विचारता रात्रीला त्याने आपल्या पत्नीच्या राजमहालात ते गेले. त्यांनी पत्नीला न विचारता पत्नीला झोपी जाऊ दिलं, मुलाला झोपी जाऊ दिलं, प्रिय आई वडिलांना झोपी जाऊ दिलं आणि रात्रीला न सांगता त्यांनी कपिल वस्तू सोडली, त्यांनी गृहत्याग केला, त्यांनी महाभिनिष्क्रमण केलं. हे कोण शिकवत होते आपल्याला? ब्राह्मण लोक. आजही ते प्रचार करत आहेत. असं भगवान म्हणजे सिद्धार्थ गौतम रात्रीला म्हणजे उद्धटपणे पळून गेला. तो कोण गेला पळून? सिद्धार्थ पळून गेला. आपल्या पत्नीला राहुल बाळाला रात्रीला टाकून पळून गेला. असं उद्धटपणे म्हणजे सिद्धार्थ गौतमाची बदनामी आहे. आजही ते लोक करतात ते लोक. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं खंडन केलं. सिद्धार्थ गौतम रात्रीला गेले नाही, ते आपल्या आईला म्हणजे महाप्रजापती गौतमीला, राजा शुद्धोधनाला आपल्या पत्नीची अनुमती घेऊन, आपल्या राहुल बाळाचं चुंबन घेऊन सर्व कपिल वस्तूच्या प्रजेच्या समोर त्यांनी दिवसा गृहत्याग केला. रात्रीला नाही केला, दिवसाला केलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धयानीज धम्मामध्ये तो प्रश्नच निर्माण केला की सिद्धार्थ गौतमाचे खरे गृहत्यागाचे कारण काय? सिद्धार्थ गौतमाच्या खऱ्या गृहत्यागाचे त्यांनी घरदार का सोडलं? प्रत्येक गोष्टीला कारण असते. प्रत्येक व्यक्ती घरदार सोडत असतो, म्हणजे भिक्खू समजा. तर अनेक लोकांना प्रश्न निर्माण होते. माझ्याही संदर्भात तुम्हाला प्रश्न निर्माण झाला असेल, स्वाभाविक आहे की प्रत्येक भिक्खू जेव्हा चिवरामध्ये येतो, भिक्खू बनतो, तर त्याला एक कारणच असते. बिना कारणाशिवाय कोणीही घराच्या बाहेर पडत नाही. सिद्धार्थ गौतमाला एक कारण होतं. कोणतं? या जगात दुःख आहे आणि ते मला कसं दूर करता येईल, तो मार्ग मला शोधता येईल का, यासाठी तर त्यांनी घरदार सोडलंच. परंतु खरं कारण तुम्हाला माहित आहे, बाबासाहेबांनी आहे, ते रात्रीला सोडून गेले नाही, ते दिवसाच गेले. सर्व परिवाराच्या उपस्थितीमध्ये गेले, प्रजेच्या उपस्थितीमध्ये गेले आणि ती पौर्णिमा होती आखाडी पौर्णिमा. आलं का लक्षात तुम्हाला? कोणती पौर्णिमा होती? आखाडी पौर्णिमेला. त्या दिवशी त्यांनी गृहत्याग केला, राजकुमार सिद्धार्थ गौतमांनी. आता खरं कारण कोणतं आहे सगळ्यांनाच माहित आहे. सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचे खरे कारण धम्मानंद कोसंबी या भिक्खूंनीही लिहिलेलं आहे आणि त्रिपिटकामध्ये अत्तदंड सुत्त आहे. कोणतं सुत्त? अत्तदंड सुत्तामध्ये असा दाखला आहे की सिद्धार्थ गौतमाच्या खऱ्या गृहत्यागाचे कारण रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून शाक्य राजे आणि कोलीय राजे यांच्या बीचोबीच एक नदी वाहत होती. त्या नदीचं नाव काय होतं? रोहिणी नदी. कोणती नदी? आता त्या रोहिणी नदीचं पाणी सर्वात आधी कोणी घ्यायचं याकरिता नेहमी संघर्ष होत होता. कोणाचा? शाक्य राजांचा आणि कोलीय गणव्यवस्थेचा. हे दोनही गणव्यवस्था. मग सिद्धार्थ गौतम ते नेहमी युद्ध होण्यापेक्षा आता होऊन जाऊ द्या म्हणून ते सिद्धार्थ गौतम त्याचे सदस्य होते. ती कहाणी खूप मोठी आहे, मी ती सांगणार नाही, मला मिलिंद कॉलेजचं सांगायचं आहे. तर सिद्धार्थ गौतमांनी या जगामध्ये शांतता नांदावी, वैरानं वैर कधीही संपत नाही, युद्धानं नेहमी युद्धच होतं, युद्धानं युद्धाचीच परिणाम होत असते. युद्धात माणसं मारली जातात, माणसं मरू नये, रक्त सांडू नये, युद्ध होऊ नये, याकरिता सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केली आहे. सरळ बसा, बोलू नका. तर मला डिस्टर्ब करू नका. सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला तो दिवस होता आखाडी पौर्णिमेचा. लक्षात घ्यायचं, त्या मुलाला व्यवस्थित ठेवा. तर त्यांनी ज्या दिवशीला गृहत्याग केला तो दिवसा गृहत्याग केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सिद्धार्थ गौतमाने. आणि आपण तर म्हणत असतो की सिद्धार्थ गौतम हे राजकुमार होते, राजपुत्र होते ते, परंतु सिद्धार्थ गौतमाचे आपण थोडा जर जीवन वृत्तांत बघितला की सिद्धार्थ गौतमाचा जन्म जंगलात झालेला आहे, वनात. सगळ्यांना माहित आहे ते वन कोणतं आहे? लुंबिनी वन. लुंबिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला. आता मला सांगा बरं, बुद्धासारखा सुंदर व्यक्ती जन्माला आला का? 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं. किती लक्षणं?
32 आणि 80 अनुलक्षण आणि 32 लक्षणांनी परिपूर्ण असलेला व्यक्ती, त्याच्यासारखा उंचीचा, 24 कॅरेट सोन्यासारखी त्यांची काया, श्वेत वर्ण 40 दात, मोरपंखी त्यांचे केस आणि सुंदर अशी त्याची, आता मी ते नरसिंह गाथा सांगणार नाही. तर भगवान बुद्धांचं संपूर्ण 32-80 अनुव्यंजन आणि त्यांची संपूर्ण काया होती. बुद्धासारखा जगामध्ये सुंदर व्यक्ती जन्माला आला नाही आणि येणारही नाही. असेल तर सांगा बुद्धासारखा. आता बुद्धाचा म्हणण्यापेक्षा सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनीच्या वनामध्ये त्या शाल वृक्षाखाली उभ्यानेच झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये म्हणतात 10 महिने महामाया देवीने म्हणजे दिव्यातील तेल्याप्रमाणे त्याचा सांभाळ केला. कोणाचा? सिद्धार्थ गौतमाचा आपल्या गर्भामध्ये. आणि ज्या दिवशी जन्म झाला, झाडाच्या फांदीला, साल वृक्षाच्या फांदीला उभ्यानेच महामायेनं सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. कुठे दिला? जंगलामध्ये. मी तुम्हाला आताच म्हटलं की सिद्धार्थ गौतमासारखा सुंदर व्यक्ती जन्माला आला नाही. आता सिद्धार्थ गौतम जर जंगलामध्ये त्या लुंबिनी वनामध्ये जर जन्माला आले असेल, समजलं का? आता ते काही लोक प्रचार करत आहे का नाही, बुद्ध का नाही ते नेपाळ देशातले आहे, भारतीय नाही आहेत, ते नेपाळ देशातले. आपण नेपाळ देश म्हणायचंच नाही. बुद्धाचा जन्म जम्बूद्वीपातच झाला, भारतातच झाला. कारण नेपाळ देशही हा भारताचाच काय होता? भाग होता. लक्षात ठेवायचं. नेपाळमध्ये जन्म झाला नाही. नेपाळचं पार्टिशन आत्ता झालं. पाकिस्तान, अफगाणिस्तान हे बुद्धिस्ट कंट्री होते. बाबासाहेब लिहितात बुद्ध आणि कार्ल मार्क्स मध्ये. लक्षात घ्या. जम्बूद्वीप भारतामध्ये जन्म झाला. कुणाचा? सिद्धार्थ गौतमाचा आहे म्हणा. बुद्धाचा तर जन्म होत नाही. सिद्धार्थ गौतम जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त करतात तेव्हा ते बुद्ध नावानं ओळखल्या जातात. बुद्ध हे नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलं नाही. त्यांचं नाव तर सिद्धार्थ गौतम होतं. बुद्ध नाव ठेवलं का? बुद्ध हे त्यांना विशेषण प्राप्त झालेलं आहे सिद्धार्थ गौतमांना. आता मला एक विचारायचं आहे, बुद्धाचे कोणीतरी गुरु असतात का? गुरु जसं आपल्याला प्रत्येकांना गुरुची आवश्यकता असते, बुद्धाचे कोणीही गुरु नसतात. सिद्धार्थ गौतमाचे गुरु नसतात. आलार कलाम, उदकराम पुत्त, भृगु ऋषी, सब्बमित्त हे सिद्धार्थ गौतमाला म्हणजे शिष्याप्रमाणे नाही, आपल्या बराबरीनं बसवत होते. इतर विद्यार्थी, इतर शिष्यांमध्ये आलार कलाम, उदकराम पुत्त सिद्धार्थ गौतमाला त्यांच्या त्या विद्यारंभामध्ये आपल्या बाजूला बसत होते. म्हणजे आलार कलाम असे बसत होते आणि सिद्धार्थ गौतमाला असेल, सगळे शिष्य लोक समोर. मग सांगा बरं, सिद्धार्थ गौतमाला तो शिष्य समजत आहे का गुरुस्थानी म्हणत आहे? काय म्हणत आहे? म्हणजे बुद्ध सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्यापूर्वी सुद्धा त्यांना तितकंच महत्व होतं. मला एक गोष्ट असं विचारायचं आहे, तर सिद्धार्थ गौतम हा जो सिद्धार्थ गौतम आहे, सिद्धार्थ गौतम हे बुद्धाला कोणीही गुरु नसतात, ते स्वयं गुरु असतात. काय असतात? स्वयं गुरु असतात. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, आलार कलाम, उदकराम पुत्त जे काही ऋषी मुनी होते, संन्यासी, त्यांच्याकडून जे काही प्राप्त केलं असेल, ग्रहण केलं असेल, काय त्यांच्यामुळे त्यांना बुद्धत्व प्राप्ती झाली? नाही. त्यांची बुद्धत्व प्राप्ती तर हे स्वयं त्यांनी हासिल केलेली आहे. महाबोधी महाविहार जे ठिकाण आहे, समजलं? तर तिथे सिद्धार्थ गौतम हे स्वयं गुरु असतात, त्यांचे कोणीही गुरु नसतात. बुद्धाचे कोणीच गुरु नसतात. लक्षात घ्या, ते शास्त्र आहे. मी तुम्हाला असं बोलता म्हटलं की सिद्धार्थ गौतमासारखा, बुद्धासारखा व्यक्ती जगात सुंदर कोणीही जन्माला आला नाही, येणारही नाही. सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे, है की नाही? तर बुद्धासारखा व्यक्ती जन्माला आला नाही. आता बुद्धाचा, त्या सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला, त्याला कुणाची नजरही लागली नाही, दृष्टही लागली नाही. आपल्याला नजर लागते. आपण लहानपणापासूनच दोन्ही हातामध्ये, दोन्ही पायामध्ये आणि गळ्यामध्ये काळे धागे दोरे बांधतो. मनुस्मृतीचं बंधन आहे ते, है की नाही? अस्पृश्य, द अनटचेबल, अंत्यज माणूस, हा शुद्राती शूद्र माणूस ओळखता यावा. आता सांगायचं म्हणजे मांग महाराज हा माणूस ओळखता यावा. ब्राह्मणवादी मनुस्मृतीनं आपल्याला ही गुलामीची बंधनं दिली. आजही ती बंधनं आपण मिरवत आहोत आपल्या शरीरावर. तर सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला, पण जगाच्या कल्याणासाठी केला.
त्यांच्याकडे सुखाला काहीच कमी नव्हतं. आता एखादी मनुष्य दुःखी असेल तर त्यांनी घरदार सोडायला काही हरकत नाही, पण सिद्धार्थ गौतमाच्या घरी सगळंच होतं तरी त्यांनी गृहत्याग केला. तर जगाच्या कल्याणासाठी केला. कशासाठी केला? आणि जगाच्या कल्याणासाठी घरदार सोडणारे, सर्वस्व सुखाचा त्याग करणारे लोक जगामध्ये महान होत असतात. लक्षात घ्या. मी त्याचं दुसरं एक्झाम्पल सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. मी मिलिंद कॉलेजची कहाणी सांगतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक बंगला बांधला होता दादरला, चौपाटीला, दादर मुंबईला. कोण सांगेल त्या बंगल्याचं नाव? राजगृह नावाचा बंगला. कोणता? राजगृह नावाचा बंगला. हा राजगृह नावाचा बंगला बांधला. आता राजगृह हे नाव बुद्धिस्ट होतं आणि श्रावस्तीच्या नंतर सर्वात जास्त वर्षावास श्रावस्तीलाच झाले, पण त्याच्यानंतर सेकंड नंबरचे वर्षावास तथागत बुद्धांचे कुठे झाले? राजगृहला. नीट लक्षात घ्या, राजगृह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकूण 4 मुलं जन्माला आली. नीट लक्ष द्या इकडे, किती मुलं जन्माला आली? पहिला मुलगा जन्माला आला यशवंत. नाव काय त्याचं? यश नावाचा भिक्खुही होता बुद्धाच्या काळामध्ये. तुम्ही त्या अगरबत्तीकडे लक्ष नका देऊ इकडे. तर बुद्धाच्या काळामध्ये वाराणसीचा श्रेष्ठीचा मुलगा यश होता. तुम्हाला माहित आहे यश हे बुद्धिस्ट नाव आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी स्वतःचं मूलबाळ होऊ दिलं नाही. आता काही लोक म्हणत त्यांच्यामध्ये काही कमजोरी होती का? नाही, बिलकुल नव्हती. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले, आता ते तुम्ही वर्ल्ड कप पाहतात सगळे लोक, तुम्ही कमाल करायला पाहिजे. ज्या स्त्रीला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, आहे का नाही, ज्या स्त्रीला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं, जी स्त्री फक्त चूल आणि मूल सांभाळत आहे, ती स्त्री आज वर्ल्ड कप जिंकून येत आहे जगामध्ये जाऊन. कोणाची देण आहे? आमच्या सावित्री आईची, ज्योतिबाची, बाबासाहेबांच्या संविधानाची कमाल आहे. जिथे तिथे उपकार आहे बाबासाहेबांचे. लक्षात घ्या, मी ती गोष्ट सांगणार नाही. तर सावित्रीबाईला आणि ज्योतिबांना स्वतःचं मूलबाळ होणार नव्हतं असं नाही. एक काशीबाई नावाची एक ब्राह्मण स्त्री होती, तिच्यावर ब्राह्मणांनी, पेशव्यांनी पुण्यातल्या बलात्कार केला होता. काय केला होता? बलात्कार. आता ती पोटोशी राहिली, गरोदर राहिली. आता तिला असं वाटलं की लज्जेपोटी जीवकच्या आईसारखं ती आता त्या पुण्यातली मुळा मुठ्ठा नदी आहे आज आहे, त्या मुळा मुठ्ठा नदीमध्ये ती आत्महत्या करायला निघाली होती. कोण? काशीबाई नावाची ब्राह्मण स्त्री. तिच्यावर बलात्कार केला होता ब्राह्मणांनी, तिला तसंच सोडून दिलं होतं. आता ज्योतिबा फुले रात्रीच्या अंधारामध्ये ती स्त्री दिसली, त्या काशीबाईला वाचवलं आत्महत्या करण्यापासून. कोणी? ज्योतिराव फुलेंनी. त्या गरोदर स्त्रीला, त्या काशीबाईला घरी आणलं आणि तिचं बाळंतपण सावित्रीबाईनं केलं, त्या काशीबाई ब्राह्मण स्त्रीचं. आता तिला जो मुलगा जन्मा झाला, मी बाबासाहेबांचीच गोष्ट सांगतो, तिला जो बाळ जन्माला आला त्या काशीबाईला, तो बाळ सावित्रीबाईनं आणि ज्योतिबांनी काय घेतला? दत्तक घेतला. आता दत्तक घेतल्याच्या नंतर त्याचं नाव काय ठेवलं? यशवंत. काय नाव ठेवलं? ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी त्यांचं नाव ठेवलं यशवंत. ज्योतिबा फुलेंवर सुद्धा तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता. ज्योतिबा फुलेंनी महाकवी भिक्खू अश्वघोष यांचं वज्रसूची, जातीयतेवर प्रहार करणारं, वर्णव्यवस्थेवर प्रहार करणारं अश्वघोष भिक्खूंचं पुस्तक, वज्रसूची नावाचं पुस्तक, बौद्ध ग्रंथ ज्योतिबा फुलेंच्या हातात पडलेला होता. त्यांच्यावरही बौद्ध धर्माचा काय होता? प्रभाव होता. तर त्या मुलाचं नाव काय ठेवलं? ज्योतिबा सावित्रीबाईंना यशवंत ठेवलं. त्याच्या प्रेमामध्ये अडसर ठेवू नये किंवा मग दुजं पण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचं मूलबाळ होऊ दिलं नाही. आता यशवंताला मोठं केलं, दत्तक घेतलेल्या त्या मुलाला. इथपर्यंत ज्योतिबा आणि सावित्री आई थांबल्या नाही, त्याला डॉक्टर बनवलं. त्याचं नाव पडलं मग डॉक्टर यशवंत फुले. पुणेमध्ये कोरोना सारखी महामारी आली होती, प्लेग नावाचा रोग. तुम्ही ऐकला असेल, मी तर पाहिला येतो. प्लेग मध्ये पांढरे उंदीराचा तो रोग होता, संसर्गजन्य रोग. तर हा प्लेग नावाचा रोग पुण्यामध्ये येत असताना सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर यशवंत फुले त्यांनी अनेक रुग्णांचा जीव वाचवला. सावित्रीबाईला माहित होतं हा कोरोना सारखा प्लेग रोग आहे, दुसऱ्याच्या मांगा महाराजांच्या अस्पृश्यांच्या मुलांना खांद्यांवर घेऊन, कडेवर घेऊन ती आपल्या मुलाच्या दवाखान्यामध्ये नेत होती. तिला माहित होतं सावित्रीबाईला मरण येणार आहे, तरी पण तिने आपल्या जीवाची पर्वा न करता सावित्रीबाईनं दुसऱ्यांची लेकरं वाचवण्यासाठी
स्वतःचा तिचा जीव गेला. कोणाचा? सावित्री आईचा. डॉक्टर बाबासाहेबांनी उगाच गुरु मानलं नाही ज्योतिबा फुलेंना, लक्षात घ्या. तर असं म्हणतात प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. अशी गोष्ट ऐकली का तुम्ही? भुगा लागल्या का तुम्हाला? प्रत्येक महापुरुषाच्या मागे एका स्त्रीचा काय असतो? हात असतो. पण इथं उलट आहे. एका महापुरुषाचा हात सावित्रीबाईला घडवण्यात आहे. म्हणजे माहित आहे का, माळ रानावर जात होते ज्योतिबा फुले आणि जमिनीवर अशा काठीने, अशा छोट्याशा काडीने ते रेगोट्यावरून ते बाराखडी शिकवली. कोणाला? सावित्रीबाईला. कोणी? ज्योतिबाने. नंतर ती या भारताची पहिली महिला शिक्षिका, प्राध्यापिका आणि पहिली कवयित्री सुद्धा झाली. कोण? सावित्रीबाई फुले. लक्षात घ्या. म्हणून ती आपली आई आहे. सावित्रीबाई सारखे योगदान होणारच नाही. आज ज्या वर्ल्ड कप जिंका का तुम्ही, काही जिंका, पण वर्ल्ड कप जिंकण्याची जी संधी उपलब्ध, घराबाहेर नाही, आज वर्ल्ड मध्ये जाऊन नेतृत्व करणारे हे कोणामुळे जर बहाल झालं असेल तर सावित्रीबाईमुळे. पण अजूनही मात्र सावित्रीबाई फुलेंना आणि ज्योतिबा फुलेंना आजच्या भारताने अजूनही भारतरत्न बहाल केलेला नाही. लक्षात घ्या. मला काय सांगायचं आहे, रमाईला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकरांना ज्यावेळी बाळ जन्माला आलं, पहिलं बाळ जन्माला आलं, तर रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत आहे आणि बाबासाहेब रमाईंना म्हणत आहे, आपल्या पहिल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? कोण म्हणत आहे असं? रमाई आणि भीमरावांना पहिलं बाळ जन्माला, तर आपल्या पहिल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? तर भीमराव आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईला असं म्हणतात, आपण का नाही, माझे जे गुरु आहे का नाही, ज्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता, सावित्री आणि ज्योतिबांनी त्याचं नाव यशवंत ठेवलं होतं, ज्योतिबा फुलेंनी तेच नाव आपण आपल्या पहिल्या बाळासाठी त्याची निवड करू. तसं ते बुद्धिस्ट नाव होतं, यश भिक्खूंचं नाव होतं. आलं का लक्षात तुम्हाला? यश आणि यशवंत सारखंच आहे, कमी अधिक प्रमाणात. तर त्या यशवंत नाव ठेवलं. आता त्यांचं नाव भैया साहेब होतं. नीट आहे का गोष्ट? दुसरा बाळ जन्माला आला, त्याचं नाव होतं गंगाधर. ठीक आहे, तोही बिना औषधा पाण्याने गेला. नंतर जो मला वाटते दुसरा बाळ आहे रमेश, आणि तिसरी मुलगी जन्माला आली इंदू नावाची. ती 1.5 वर्षातच जगली. बाबासाहेबांना एक मुलगी झाली होती, 1.5 वर्ष जगली ते, इंदू नावाची. इंदू म्हणजे चंद्र होत असते, रमा म्हणजेही चंद्रच होत असते. लक्षात घ्या. तर इंदू नावाची 1.5 वर्षाची मुलगी, रमेश नावाचा एक बाळ, गंगाधर नावाचा एक बाळ आणि यशवंत नावाचा एक बाळ. त्याच्यापैकी यशवंत वाचला, पहिला बाळ. रमेशही गेला, गंगाधरही गेला आणि इंदूही गेली. आता कोण मुलगा राहिला बरं? राजरत्न. कोण राहिला? आता राजरत्न हा म्हणजे 4 मुलापैकीचा शेवटचा मुलगा, राजरत्न. आता त्याचं राजरत्न नाव काय ठेवलं? कारण तो म्हणजे बाबासाहेबासारखाच दिसायला होता. कोण? राजरत्न. आता राजरत्न हे नाव कोणाचं आहे बरं? राजरत्न नाव हे बुद्धाचं आहे. शुद्धोदन राजाचा रत्न म्हणजे राजरत्न. कोणाला राजरत्न म्हणतात? बुद्धाला. बुद्ध हे शुद्धोदन राजाचे राजरत्न आहे. बुद्धाचंच नाव आपल्या मुलासाठी निवडलं. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला पकडून राजरत्न हे नाव ठेवलं. बुद्धिस्ट नाव आहे राजरत्न. आता राजरत्न जिवंत होता, बाबासाहेबांच्या मांडीवर तो गेला राजरत्न, आणि राजरत्नासाठी मुंबईला, दादरला जो बंगला बांधला, जे आता तेजून नाव घेतलं, त्या बंगल्याचं नाव काय ठेवलं? राजगृह. राजरत्नासाठी राजगृह नावाचा बंगला. राजरत्न हेही बुद्धाचंच नाव आणि राजगृह हे बुद्धाच्या धम्माचं स्थळ आहे. जसं बुद्ध गया सारनाथ आहे का नाही, तर राजगृह आणि राजरत्न. पण राजरत्नाला मात्र त्या राजगृह बंगल्यामध्ये राहायला मिळालं नाही. तुम्हाला माहित आहे की कोळसा असेल, गौऱ्या असेल, इंधन असेल, पै पैसा जमा करून रमाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परदेशाच्या शिक्षणासाठी तिनं खर्च केला. कोणी? रमाई. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, रमाई माहित आहे का? दबकचाड मध्ये होती मुंबईला. दबकचाड झोपडपट्टी एरिया, जसा धारावी आहे मुंबईला, आज आहे धारावी. तर दबकचाड, पोयबावाडी आणि भायखळा स्टेशन. रमाईचं आणि भीमरावाचं लग्न तर मच्छी मार्केट भायखळा स्टेशन मध्ये लागलं. भायखळा, दबकचाळ आणि पोयबावाडी या झोपडपट्टी एरियामध्ये रमाईचे दिवस गेले. पण जेव्हा ती बंगल्यामध्ये राहायला आली,
फक्त रमाईला त्या दादरच्या राजरत्नाच्या त्या राजगृहाच्या बंगल्यामध्ये रमाईला फक्त किती दिवस राहायला मिळाले? 3च महिने. आज रमाईच्या नावानं तुमच्याकडे घरकुल आहे, पण आपल्या रमाईला मात्र त्या राजगृह बंगल्यामध्ये 3ही महिने राहता आलं नाही. तिचं काय झालं? निधन झालं रमाईचं. वरळीला त्यांची समाधी आहे मुंबईला, लक्षात घ्या. म्हणून तुमचं खरं माहेर माहित आहे का? जे कोणी असेल तुमचं खरं माहेर तुमच्या आईचं. शारीरिक जन्म तुमच्या आईनं दिला असेल तुम्हाला, पण आपली खरी आईचं माहेर आहे वनंदगाव. त्या माहेराला तुम्ही कधीच गेले नाही. रत्नागिरीला आपण रमाबाईच्या जयंतीला नक्कीच जाऊ वनंदगावला कोकणामध्ये, तेही बघून येऊया. तर हे वनंदगाव रमाईचं माहेर आहे. तर रमाईला 3ही महिने राहता आलं नाही. आता बाबासाहेबांच्या त्या बंगल्याचं नाव काय म्हटलं होतं बरं मी ना? राजगृह. बुद्धिस्ट नाव आहे, बुद्धिस्ट नाव आहे राजगृह. आता मला सांगा, ते राजगृह नावाचा बंगला बाबासाहेबांनी उभारला होता, तर तो बंगल्यामध्ये माणसं कमी आणि पुस्तकं जास्त. असं म्हणतात की बनारसचे पंडित मदन मोहन मालवीय बाबासाहेबांकडे ते पुस्तक विकत घ्यायला तयार होते, पण बाबासाहेबांनी एकही पुस्तक एकही ग्रंथ विकला नाही. आता सर्वांना असतं माहित आहे, बाबासाहेब 18 घंटे आणि 22 घंटे कधी कधी ते अभ्यास करायचे. आता राजगृह बंगला कशासाठी बांधला? पुस्तकासाठी का राहण्यासाठी? राहण्यासाठी जरी होता, पण जास्तीत जास्त काय होते? पुस्तकं होते, ग्रंथ होते. ग्रंथासाठी बंगला. आता ग्रंथासाठी बंगला म्हणा, इमारत म्हणा, घर म्हणा, बांधणारा जगातला फक्त एकटाच माणूस आहे. जग बदलणारा हा बाप माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे ग्रंथासाठी बंगला बांधणारा. तुम्ही बांधता का? नाही बांधत. तर बाबासाहेबाचा बंगला आहे पहिला कोणता? राजगृह नावाचा. मी ती कहाणी सांगतो मिलिंद कॉलेजची आणि थांबतो. बाबासाहेबाचा दुसरा बंगला होता मुंबईला, चारमिनार नावाचा बंगला. चारमिनार. आणि बाबासाहेबांनी आणखी एक बंगला घेतला होता खारघर मुंबईला. खारघर मुंबईला. किती झाले? 3 असे बाबासाहेबांच्या त्या होते त्या धन प्रॉपर्टी म्हणा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणखी एक बंगला आहे. तुम्ही 80 एकर जागा बाबासाहेबांनी सह्याद्रीच्या कुशीमध्ये, लोणावळ्याच्या परिसरामध्ये, पुण्याच्या प्रांतामध्ये बाबासाहेबांनी 80 एकर जागा घेतली होती. आणि ती 80 एकर जागा नालंदा सारखं तक्षशिला विक्रमशिलाप्रमाणे बौद्ध विद्यापीठ त्या ठिकाणी निर्माण करण्याचं बाबासाहेबांनी बघितलं होतं. कुठे? पुण्याला. 80 एकर जागा घेतली होती. आज ती जागा म्हणजे पुण्याजवळचं तळेगाव दाभाडे, तिथे ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. 80 एकर जागापैकी थोडीशी जागा शिल्लक नाही. बाबासाहेबाचा दुसरा बंगला कुठला म्हणून मी? तळेगाव दाभाडे. तुम्हाला असं वाटतं की भीमा कोरेगावाची जागा छोटीशी नाही. भीमा कोरेगावाची जागा सातबाऱ्यानुसार 260 एकर जागा होती. आता तिथं अतिक्रमण झालेलं आहे ब्राह्मणाचं. महाबोधी महाविहार तर तुम्हाला माहितच आहे. सगळीचा संघर्ष, आपल्याला सगळ्याच गोष्टी संघर्षानं हिसकावून, कारण बाबासाहेब म्हणतात जी गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही ती हिसकावून घेता आली पाहिजे. लक्षात घ्या, आपला लढा चालूच आहे, आपला संघर्ष चालूच आहे महाबोधी महावीराचा. मी ते सांगणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तळेगावचा तर बंगला होता. बाबासाहेबांचा आणखी एक बंगला होता हेनरी स्ट्रील रोड, लंडनला. बाबासाहेबांच्या नावीच आहे ते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटी, MA PhD DSc LLD डिलीट बारेट लॉ. जर्मनीच्या बॉन विद्यापीठामध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांनी जेव्हा परदेशामध्ये त्यांचं उच्च शिक्षण चालू होतं, तर बाबासाहेबांचा लंडनला सुद्धा काय आहे? बंगला आहे. त्याच्या नावावरच आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. तुम्ही मोबाईल मध्ये सर्च करा. कुठे? लंडनला. आणि बाबासाहेबांचा, मी तो बंगलाची गोष्ट सांगतो आणि थांबतो. बाबासाहेबांचा मुंबईला एक बंगला होता खारघरला, त्याची कहाणी सांगतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं आहे, लाचारीचे जीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाचे जीवन जगा. ताठ मानेनं जगायला शिकवलं आपल्याला. तोंड असून बोलता येत नव्हतं, डोळे असून पाहता येत नव्हतं, आणि कान असून ऐकता येत नव्हतं. मुक्याचा मुकनायक झाला बाबासाहेब, महानायक झाला बाबासाहेब. तर आपण बोलायला लागलो, मीही बोलायला लागलो, है की नाही? प्रत्येक व्यक्ती बोलायला लागले. आपली हिंमत नव्हती अन्याय अत्याचाराविरुद्ध बोलण्याची. आज आपण बोलू शकतो. आपल्या अन्याय अत्याचाराचा काय आपण करू शकतो? प्रतिकार करू शकतो. नीट लक्ष द्या. तर बाबासाहेबांनी
2 कॉलेज निर्माण केले, ती कहाणी सांगतो मिलिंद कॉलेजची आणि थांबतो. तर बाबासाहेबांनी स्वाभिमानाचा पुतळा, शिलाचा पुतळा, बाबासाहेब कणखर मोडेल पण कोणासमोर वाकणार नाही, अशी बाबासाहेबांचा बाणा होता. तर बाबासाहेबांनी 2 कॉलेज आपल्या जीवनामध्ये निर्माण केले, महत्वाचे, ज्यांचं नाव आपल्याला माहित आहे. कोण सांगेल? पहिलं कॉलेज आहे मुंबईचं सिद्धार्थ कॉलेज. कोणतं? द पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांच्या अंतर्गत बाबासाहेबांनी सिद्धार्थ कॉलेज मुंबई, आणि दुसरं कॉलेज कोणतं आहे? आता त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतात. मिलिंद कॉलेज औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यामध्ये आहे ते. आता मिलिंद कॉलेजची कहाणी सांगतो आणि थांबतो. तर मिलिंद कॉलेजचं काम चालू होतं, त्यावेळेचा सुपरस्टार होता शाहरुख खान सारखा पाहिले आहे थोडसा. जुन्या काळातला शाहरुख खान त्यांना म्हणते आणि नवीन काळातला त्याला म्हणते. कोण आहे बरं जुन्या काळातला? तर तो आहे दिलीप कुमार. कोण आहे तो? दिलीप कुमार. आता तुम्हाला असं वाटतं की दिलीप कुमार, आता मी असं का म्हणावं, आता मी काही सिनेमाचं सांगायला ना आलो, पण बाबासाहेबाचा संबंध आहे, इतिहास आहे तो. दिलीप कुमारचं नाव हे फक्त चित्रपटातलं टोपण नाव आहे, ओरिजिनल तो मुस्लिम आहे. त्याचं ओरिजिनल नाव काय आहे? घरचं नाव युसुफ खान. नाव काय आहे? युसुफ खान. पण त्यानं चित्रपटामध्ये लोकांना सोपं जावं, कठीण आहे युसुफ खान, म्हणून त्यांनी नाव काय धारण केलं? दिलीप कुमार. आता दिलीप कुमार, आता मुस्लिम लोक जास्तीत जास्त औरंगाबादला आहे. औरंगजेब बादशाची कबरही तिथंच आहे, त्याच्यावर ते औरंगाबाद नाव पडलं, समजलं. तर औरंगाबादला दिलीप कुमार त्यावेळी आलेले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म.भी. चिटणीस, माईसाहेब आंबेडकर आणि इतर सहकार्यांसोबत बुद्ध गयेचं झाड आणलं होतं बाबासाहेबांनी. बुद्ध गयेचं कोणतं? ते बोधिवृक्षाचं नाही का? ते झाड बाबासाहेबांनी बोधिवृक्षाचं आणलं आणि कुठे रोपण केलं? ते मराठवाड्याचा परिसर आहे तिथं बुद्धलेणी औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगरला. अजून लोक बोलतील बाबा मला छत्रपती संभाजीनगर नाही म्हणलं, लोक कमेंट करतात. तर छत्रपती संभाजीनगरला म्हणजे त्यावेळेच्या औरंगाबादला बाबासाहेबांनी बुद्ध गयेचं ते बोधिवृक्षाचं झाड लावून, स्वतःच्या हातानं कुदळ मारून आणि अशोकाचं वृक्ष लावून सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भूमिपूजन केलं. कशाचं? मिलिंद कॉलेजचं. आता मी तुम्हाला आणखी जाता जाता म्हणून सांगतो की मिलिंद कॉलेजची जागा बाबासाहेबांना कोणी दिली? तुम्हाला तेवढं माहित असेल की बंगलोरला मैसूरच्या एका राजाने बाबासाहेबाला जागा दान केली, ही गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे. पण बाबासाहेबांना औरंगाबादच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या मिलिंद कॉलेजसाठी जागा उपलब्ध करून देणारा माणूस ब्राह्मण नाही आहे, मुस्लिम आहे. त्याचं नाव आहे मीर उस्मान अली खान. आणि तुम्हाला सांगतो बाबासाहेबांच्या वेळी जगातील आता तर बिल गेट्स आहे, अंबानी आहे, मित्तल आहे, वॉरेन बफेट आहे आता जगाच्या, पण त्यावेळी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता मीर उस्मान अली खान. तुम्हाला मोबाईलवर सापडेल त्यांचे फोटो, समजलं. या मीर उस्मान अली खान नावाच्या माणसाने मिलिंद कॉलेजसाठी 49 एकर जागा बाबासाहेबांना दान केली, समजलं. ते मराठवाडा विद्यापीठ वगैरे त्याच परिसरामध्ये. जागा दान करणारा कोण आहे? एक मुस्लिम व्यक्ती. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज उभारलं. लक्षात घ्या, मी त्याची कहाणी सांगतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कॉलेजचं नाव काय ठेवलं? मिलिंद कॉलेज, मिलिंद महाविद्यालय. आलं का लक्षात तुम्हाला? आता मिलिंद कॉलेजचं बांधकाम बाबासाहेबांना करायचं होतं. बाबासाहेब त्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला थांबले होते आणि तेवढ्यात काय झालं? दिलीप कुमार हा सुपरस्टार, हा हिरो कुठे आला? औरंगाबादला. सर्व औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्व चर्चा होती. दिलीप कुमार आले, दिलीप कुमार आले. जसं आपल्याकडे एखादी हिरो आणि हिरोईन आली तर आपण जायचो का नाही इथं कुठे आलं देवळीला वगैरे, तर सगळी चर्चा होती. दिलीप कुमार आले, दिलीप कुमार आले, असं सगळी औरंगाबाद त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये चर्चा होती. आणि दुसरा हिरो होता आपला बाप. नीट लक्ष द्या, लाईनीचं काय पाहू नका, मी संपवतो. तर दुसरा आपला हिरो होता तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा तो सिनेमातला हिरो, पण ज्यांनी आमचं जीवन हिऱ्यासारखं बनवलं असा हिरो, खरा महानायक, खरा नायक जर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यावेळी ते औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेले होते. आता सर्वकडे चर्चा होती दिलीप कुमारची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेजचं ते बांधकाम सुरू केलं. भिंती उभ्या झाल्या, छत उभे झाले,
काही काम का नाही पैशाच्या अभावी थांबलं. आता मिलिंद कॉलेज तर काम तर सुरू तर केलं पण थांबलं, पैसे अपुरे पडले, आर्थिक पैसे बाबासाहेबांकडे, काम थांबलं. आता काम थांबल्याच्या नंतर बाबासाहेबांचे सहकारी काय म्हणतात, आपल्या या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये दिलीप कुमार आलेले आहे, आपण त्यांची भेट घेतली तर नाही चालेल का, आपण भेट गाठ घेऊ. आणि मग नियोजित वेळेनुसार अशोका हॉटेलमध्ये बाबासाहेबांची, आजही ते हॉटेल आहे, अशोका हॉटेलमध्ये बाबासाहेब, दिलीप कुमार आणि बाबासाहेबांचे काही सहकारी एका ठिकाणी एकत्र आले. चहाचा बेत ठरला. लक्षात घ्या, आता बाबासाहेबांची, दिलीप कुमारची, मी एवढी कहाणी सांगतो आणि थांबतो. दिलीप कुमारची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट करण्यात आली. कुठे? अशोका हॉटेलमध्ये. बाबासाहेब, दिलीप कुमार आणि बाबासाहेबांचे सहकारी आणि दिलीप कुमार सोबतही काही सहकारी होते. चर्चा झाली. दिलीप कुमार बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब, डॉक्टर आंबेडकर, आपण मिलिंद कॉलेज तुमच्या गरिबांच्या लेकरासाठी, या मराठवाड्यातल्या लोकांच्या हितासाठी, सुखासाठी शिक्षणाची ज्ञानगंगा तुम्ही उभारत आहात, मिलिंद कॉलेज बांधत आहात तुमच्या समाजासाठी, अस्पृश्य समाजासाठी, या भारतीय लोकांसाठी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशी चर्चा झालेली आहे. तर बाबासाहेब, मी असं ऐकलं आहे की ते मिलिंद कॉलेजचं काम तुमचं थांबलेलं आहे, अधुरा आहे, पैशा अभावी. कोण म्हणत आहे असं? दिलीप कुमार बाबासाहेबांना. तर बाबासाहेब म्हणतात, हो, आमचं काम थांबलेलं आहे मिलिंद कॉलेजचं, भिंती वगैरे उभ्या झाल्या पण थोडा पैशाचा अभाव आहे. तर दिलीप कुमार बाबासाहेबांना काय म्हणतात, मी तुम्हाला पैशाची मदत करतो, मी ती तरतूद करतो, तुम्ही मी तुम्हाला ते राहिलेलं काम आहे का नाही मिलिंद कॉलेजचं बांधकाम ते थांबलेलं आहे, तर मी ती पैशाची व्यवस्था करतो, तुम्हाला मागेल तितकी मी ती रक्कम द्यायला तयार आहो. मी संपवतो माझी कहाणी. तर ती रक्कम द्यायला तयार आहो. तर बाबासाहेब वगैरे थांबतात. मग पण दिलीप कुमार पुन्हा बोलतात, बघा काय म्हणतात, तुम्हाला का नाही कमीत कमी त्या प्रवेशद्वाराला किंवा त्या कॉलेजला माझं नाव द्यावं लागेल. पैसे देतो पण नाव कोणाचं द्यावं लागेल? आता हे का नाही तसे आमदार खासदार आम्ही देतो तुमच्या विहाराले, हे समाज मधला, पण आमच्या नावाची पाटी, पैसा समाजाचा असो, ते मी तिकडे जाणार नाही. तर कमीत कमी त्या प्रवेशद्वाराला नाहीतर मग कॉलेजला माझं नाव तुम्हाला द्यावं लागेल. काय द्यावं लागेल? दिलीप कुमार ते कॉलेज म्हणू आपण असं. आता मला सांगा, बाबासाहेबांनी कॉलेज उभं करत असताना कोणतं नाव त्यांच्या डोक्यामध्ये होतं? मिलिंद. मिलिंद नाव होतं. समजलं? मिलिंद हा प्रश्न विचारणारा होता का प्रश्नाची उत्तर देणारा होता? हा प्रश्न विचारणारा. कोण होता? मिलिंद राजा. मिलिंद. आता मला सांगा, मी माझी कहाणी संपवतो. मिलिंद प्रश्न ग्रंथ ज्यांनी वाचला असेल, मिलिंद राजा हारला का जिंकला? हारला का जिंकला मिलिंद राजा? हरला. तो हरला. नागसेन भिक्खू जिंकले. त्या मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये नागसेन भिक्खू जिंकले आणि मिलिंद राजा हारला. मग हारलेल्या मिलिंद राजाचं नाव काय द्यावं लागत होतं बाबासाहेबांनी? हारलेल्या मिलिंद राजाचं. जिंकला कोण? नागसेन भिक्खू. नागसेन भिक्खू जिंकले. आणि भिक्खू श्रेष्ठही असतात, कारण चिवरधारी असतात, ते मोठे असतात भिक्खू, आहे की नाही? चिवरानं असं म्हणतो ना आपण स्वाभाविकपणे. मग नाव कोणाचं द्यायला होते? नागसेन कॉलेज किंवा भिक्खू नागसेन कॉलेज असं नाव द्यायला लागत होतं. पण बाबासाहेबांनी हारलेल्या त्या ग्रीक मिनॅडर मिलिंद राजाचं नाव आपल्या कॉलेजसाठी निवडलं. हारलेल्या राजाचं. पण काहून हारलेल्या राजाचं? मिलिंद राजांनी प्रश्नच निर्माण केले नसते, प्रश्न उपस्थित केले नसते, विचारलेच नसते, तर मिलिंद प्रश्न ग्रंथ तयार झाला नसता. मग बाबासाहेबांना कोणते लोक निर्माण करायचे होते? प्रश्न निर्माण करणारे, प्रश्न विचारणारे. तुम्हाला माहित आहे ते इलेक्ट्रिकचा शोध कोण लावला? थॉमस एडिसन वय का तो? न्यूटन वय का? विजेचा इलेक्ट्रिकचा, आता मला मी विसरलो. ते वरतून ऍपल पडलं त्याच्या डोक्यावर, न्यूटनच आहे ना तो. ते मला कधी कधी कन्फ्युज होते. थॉमस एडिसन, तुम्ही जास्त शिकले माझ्यापेक्षा कमी. तर हा न्यूटन सफरचंदाच्या ऍपलच्या झाडाखाली बसलेला होता. ऍपल पडलं त्याच्या डोक्यावर. डोक्यावरच काऊन पडलं, वर तर काऊन नाही गेलं, खालच्याच दिशेनं काऊन आलं, असा त्याला प्रश्न निर्माण झाला. आणि मग या जगामध्ये गुरुत्वाकर्षण, ज्याला इंग्रजीमध्ये काहीतरी म्हणते ग्रेव्हिटी, असंच आहे का ते? तर त्याचा गुरुत्वाकर्षणाचा काय लागला? शोध लागला. आता लाईन गेली तर तुम्हाला कसं तरी वाटते, आहे की नाही?
पण त्या माणूस जर या न्यूटनला जर प्रश्न पडला नसता की अंगावरच शेप काऊन पडलं, ते वरत काऊन नाही पडलं, खालच्याच दिशेनं काऊन आलं, आज तुम्ही पंख्यामध्ये नसते, तुमच्याकडे मोबाईल नसते, तुम्ही लाईटामध्ये चक्क प्रकाशामध्ये नसता. पाहता कसं वाटून राहिलं तुम्हाला? मला तर नाही वाटत, मला अजिबात वाटत नाही. तुम्ही दिवसभर बसून ठेवा. तर न्यूटनच्या डोक्यामध्ये तो प्रश्न निर्माण झाला नसता तर आज आपण लाईटाखाली नसतो. लक्षात घ्या. तर प्रश्न विचारणारा मोठाच असतो. प्रश्न विचारणारा काय असतो? मोठा असतो. तर मिलिंदाने काय विचारला होता? प्रश्न विचारला होता. प्रश्न विचारणारा माणूस खूप महान असतो, मोठा असतो. तर बाबासाहेबांची अपेक्षा होती माझ्या या अस्पृश्य समाजामध्ये, माझ्या या देशामध्ये प्रश्न निर्माण करणारी, प्रश्न उपस्थित करणारी, प्रश्न विचारणारी, प्रतिप्रश्न विचारणारी, उभयकोटीची प्रश्न विचारणारी, प्रतिप्रश्न विचारणारी माणसं तयार करायची होती समाजामध्ये, मिलिंदा सारखे. आता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या भारतातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येक शिक्षकांनी आदर्श शिक्षक आणि आदर्श विद्यार्थी जर कोण असेल, आदर्श विद्यार्थी म्हणजे मिलिंदा सारखा राजा आणि आदर्श शिक्षक म्हणजे भिक्खू नागसेन. नागसेन भिक्खू हा आदर्श शिक्षक आणि मिलिंद राजा हा आदर्श विद्यार्थी. हा ग्रंथ, मिलिंद प्रश्न ग्रंथ प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि भारतातल्या प्रत्येक शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी वाचलाच पाहिजे, बाबासाहेब ठासून सांगतात. आणि प्रश्न निर्माण करणारे लोक या समाजामध्ये तयार करायचे होते. कोणाला? बाबासाहेबांना. मी संपवतो माझी कहाणी. तर बाबासाहेबांना ते मिलिंद कॉलेज, आता दिलीप कुमार काय म्हणते माझं नाव, ठीक ना, तिथे कहाणी मी सांगितली तुम्हाला. पण बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये कोणतं नाव होतं? आणि नागसेन वनाले नाव दिलं, नागसेन वनाचं नाव दिलं, तिथे आहे नागसेन वन. आणि त्या मिलिंद कॉलेज हे नाव दिलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते टेबलवर वगैरे बसलेलेच होते, चाय पित होते ते. बाबासाहेबांनी चहाचा घोट घेतला. आता दिलीप कुमार काय म्हणलं? मी पैशाची तरतूद करतो, तुमच्या मिलिंद कॉलेजचं जे काम थांबलेलं आहे बांधकाम, त्याची मी काय करतो? व्यवस्था करतो. पण प्रवेशद्वाराला किंवा त्या कॉलेजला माझं नाव तुम्हाला द्यावं लागेल. तर बाबासाहेबांनी चहाचा घोट घेतला, टेबलवर ठेवला आणि बाबासाहेब म्हणतात तुम्ही लोक अश्लील गाण्यांवर, सिनेमामध्ये तुम्ही नाचता, नाचाचं काम करता. कोणतं काम करता? नाचाचं काम करता. ते तुमचं मनोरंजन असेल, पण तुम्ही नाच काम करता आणि त्या नाच कामाचे पैसे पवित्र अशा मिलिंद कॉलेजच्या बांधकामासाठी मी घेणं योग्य नाही. ते नाच कामाचे पैसे आहे, नाचाचे पैसे, तुमच्या नाच कामाचे पैसे मला माझ्या पवित्र अशा शिक्षणाच्या कार्यासाठी, मिलिंद कॉलेजसाठी घ्यायचे नाही. मला माझ्या त्या मिलिंद कॉलेजमध्ये मिलिंदा सारखे विद्यार्थी काय करायचे आहे? घडवायचे आहे. आता पुढचा शब्द आहे सांगतो, थांबतो. मला त्या मिलिंद कॉलेजमध्ये काय घडवायचे आहे? मिलिंदा सारखे प्रश्न विचारणारे विद्यार्थी. म्हणून लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारत बौद्धमय करायचा असेल ना, तर नागसेना सारखा भिक्खू आणि मिलिंदा सारखा उपासक पाहिजे, तरच भारत बौद्धमय होऊ शकते. लक्षात घ्या, नागसेना सारखा भिक्खू आणि मिलिंदा सारखा उपासक जर घराघरामध्ये तयार होईल तर भारत देश बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. तर बाबासाहेबांना काय म्हटलं? त्यांनी काय म्हटलं की तुम्हाला ते, मग बाबासाहेब म्हणतात तू या नाच कामाचे पैसे पवित्र अशा मिलिंद कॉलेजच्या त्या बांधकामासाठी, त्या बिल्डिंग साठी मी घेणार नाही. बाबासाहेब पुढची ओळ वापरतात, मला माझ्या मिलिंद कॉलेजमध्ये, माझ्या समाजामध्ये, माझ्या देशामध्ये, त्या मिलिंद कॉलेजमध्ये मिलिंदा सारखे प्रश्न विचारणारे विद्यार्थी निर्माण करायचे आहे. तुमच्या सारखे नाचे तयार करायचे नाही. काय तयार करायचे नाही? नाचे उत्पन्न. मला कोणते? मिलिंदा सारखा राजा, उपासक, श्रद्धावान उपासक, प्रश्न निर्माण करणारे मिलिंदा सारखे लोक तयार करायचे आहे समाजामध्ये. झाला का? बाबासाहेबांनी उत्तर दिलं, मला त्या मिलिंद कॉलेजमध्ये नाचे तयार करायचे नाही. आता मला सांगा, 69 वर्ष झाले आपल्या समाजामध्ये झाला का एक तरी मिलिंद? कोण झाले? नाचे. आता 14 एप्रिलचे आहे का नाही? तर तुम्हाला मिलिंद बनायला सांगितलं बाबासाहेबांनी शिकून,
शिकून सवरून बाबासाहेबांनी तुम्हाला मिलिंद बनायला सांगितलं. मोठ्या मोठ्या मोक्याच्या जागा हासिल करा. का चपराशाची जागा, पांटपरी, असं मोक्याच्या जागा. आपल्या संविधानाचा फायदा ब्राह्मण घेऊन राहिले आणि आपले लोक आहे की नाही. तर बाबासाहेबांनी तुम्हाला मोक्याच्या जागा हासिल करायला सांगितलंय, शिक्षण घ्यायला सांगितलंय. तुम्हाला मिलिंदासारखा विद्यार्थी उपासक बनायला सांगितलंय, नाच्या बनायला सांगितलं नाही. पण मला तर असं वाटते की नाचे आता जास्तच बनत आहे. आता बायाही नाचाला काही कमी करत नाही, आहे की नाही. नाचे तयार झाले. 14 एप्रिल आले का हा नाचे येते तयार. नाचेच जास्त आहे आपल्या इकडं. मिलिंद आहे का बरं आपल्या गावात तरी? मिलिंद आहे का एक तरी? मिलिंद नावाचा पोरगा, पण मिलिंदासारखा उपासक झाला नाही. तर नाचेच तयार झाले. तर बाबासाहेबांनी तुम्हाला नाचायला सांगितलं का वाचायला? निस्ते म्हणते 18 घंटे बाबासाहेब करतात. बाबासाहेब 18 घंटे करत होता, पण तू थोडसा तर त्याचं रक्त आहे त्या याच्यामध्ये, तर आहे का नाही थोडस. तर बाबा मला सांगा दादा, मी तुम्हाला असं म्हणतो की नाचणारे लोक बाबासाहेबाचा धम्म पुढे नेणार आहे का वाचणारे? बाबासाहेबाचा धम्म नाचणारे कधीच पुढे नेऊ शकत नाही. काळ्या दगडावरची रेस आहे. नाचणारे लोक बाबासाहेबाचा धम्म कधीही पुढे नेत नाही, उलट ते बुडवतील. वाचणारे लोकच बाबासाहेबाचा धम्म पुढे नेतील. म्हणून बाबासाहेबांनी वाचायला सांगितलं, नाचायला नाही. आनंद म्हणून व्यक्त करायला ठीक आहे, पण प्रत्येक वेळी तेही करणं. आता वर्षावासाच्या भोजनामध्ये भंतेजी म्हणे ते ग्रंथ समापन आहे तर आमच्याकडे डीजे आहे म्हणे. सांगा आता, त्या दिवशीच पाहिला बापा अशा पद्धती. जाऊ द्या, मी ते काही बोलणार नाही. पण आपल्या समाजामध्ये 69 वर्ष झाले आपल्या समाजामध्ये मिलिंद तयार झाला नाही. आणि बाया म्हणते सोन्यानं भरली ओटी, सोन्यानं भरली ओटी. मग ओटीत काय टाकलं? सोनं टाकलं बाबासाहेबांनी. सोन्यासारखा बुद्ध, सोन्यासारखा धम्म तुमच्या ओटीत टाकला. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956. सोन्यानं तर भरली ओटी. आता सोन्यानं भरली ओटी तर कशाला 7व्या महिन्याच्या ओट्या भरते? कशाला देवीला ओट्या भरायला जाते? हा चालू आहे का नाही ते? म्हणून बाबासाहेबांनी नाचायला नाही वाचायला सांगितलं. बाबासाहेब डोक्यावर नाही घ्यायचा तर डोक्यात घ्या, हेच मला या आजच्या अनुषंगाने सांगायचं आहे. आज या ठिकाणी आयुष्यमती अर्चनाताई ताकसांडे, चतुर्दाजी ताकसांडे आणि तेजस ताकसांडे या परिवारामध्ये गृहप्रवेशाच्या निमित्तानं मला आमंत्रित केलं. माझं चॅनल आहे नोबल ट्रूथ युट्यूब चॅनल, सबस्क्रायबर करा. आता तुम्ही नाही कराल तर कोण करणार आहे? मला पुढे न्या, जेणेकरून मी बुद्ध विहारासाठी आणखी निधी उपलब्ध करेन. माझा हेतू आर्थिक पैसा म्हणून नाही आहे, परंतु धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, हाच माझा प्रामाणिक उद्देश आहे. माझं चॅनल आहे नोबल ट्रूथ युट्यूब चॅनल. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सांगा. मला पुढे न्या, असं मला तुम्हाला म्हणायचं आहे. थांबतो या ठिकाणी. भवतु सब्बमंगल, भवतु सब्बमंगल. बंद करा.